नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की स्पर्धा परीक्षेमध्ये काय जो गोंधळ चालू आहे आणि खाजगी कंपन्यांमार्फत म्हणजे TCS IBPS मार्फत ज्या काही परीक्षा घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये जो काही गोंधळ चालू आहे, पेपर फुटी चालू आहे, मास कॉपी चालू आहे. यापूर्वी 5 कंपन्या होत्या, त्यापूर्वी महापरीक्षा पोर्टल होतं आणि या बाह्य यंत्रणांमार्फत जे काही परीक्षा घेतल्या जात होत्या त्याच्यामधला भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्राने नाही, अख्ख्या देशाने पाहिलेला आहे. आता मागील 5-7 वर्षापासून आम्ही असो किंवा इतर विद्यार्थी संघटना असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा राजकीय नेते असतील, या सर्वांचं एकच म्हणणं आहे की सर्व परीक्षा या MPSCने घेतल्या पाहिजेत. या बाह्य यंत्रणांमार्फत घेतलेल्या परीक्षा याच्यामध्ये फ्रॉड होतो, याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो, याच्यामध्ये पेपर लीक होतात आणि त्याच्यातून जे काही कष्टकरी विद्यार्थी आहेत हे सिलेक्ट न होता पैसे देऊन विद्यार्थी आतमध्ये जात आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सिस्टीमला सगळ्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून सर्व परीक्षा MPSC मार्फत घ्या ही मागणी कित्येक वर्षापासून होते आणि MPSC देखील त्या परीक्षा घेण्यासाठी तयार आहे, तेही सक्षम आहेत. परंतु त्याच्यासोबत एक पॅरलल आपण ही मागणी करत होतो की MPSCला पूर्णपणे सक्षम करण्यासाठी MPSCला पुरेसं मनुष्यबळ द्या, MPSCची सदस्य संख्या वाढवा, की जी आहे ती पुरेशी असली तरी ती भरली गेली पाहिजेत, पूर्ण सदस्य पॅनलवरती असले पाहिजेत. परंतु तसं न करता आज मात्र MPSCने म्हणजे खरं तर विद्यार्थ्यांना लाज वाटेल अशी एक गोष्ट केलेली आहे. ॲक्च्युली ती MPSCने नाही केलेली, MPSCचा त्याच्यामध्ये भाग असणारच आहे. परंतु सामान्य प्रशासन विभागाने आज एक GR काढला आणि त्या GRमध्ये स्पष्ट सांगितलेलं गेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक संवर्गातील 45 पदे नामनिर्देशित 40 आणि पदोन्नतीने 5 अशी काल्पनिक पदे निर्माण करून ती बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात यावीत. म्हणजे ज्या MPSCकडे आम्ही म्हणतोय की बाह्य यंत्रणा बंद करून ती परीक्षा MPSCला घ्यायला लावा, त्याच MPSCमध्ये जी पदभरती करायची आहे त्यातली 45 पदं ही बाह्य यंत्रणेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात 1 वर्षासाठी भरली जाणार आहेत. म्हणजे जी MPSC अधिकाऱ्यांची परीक्षा घेऊन अधिकारी तयार करून राज्य शासनाला देते, जे अधिकारी शासन चालवतात, त्याच MPSCकडे बाह्य यंत्रणेमार्फत पदं भरली जातात. यापेक्षा मोठी दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही. म्हणजे आज एका बाजूला MPSCकडे पारदर्शकपणे परीक्षा देण्यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि MPSCमध्ये जर तुम्ही बाह्य यंत्रणेद्वारे जर पदं भरणार असाल तर त्या MPSCच्या पारदर्शकतेत राहणार काय? MPSCची गोपनीयता राहील का? आणि तो अधिकारी तुम्ही 1 वर्षासाठी भरणार, तो अधिकारी 1 वर्षासाठी जर MPSCमध्ये गेला तर MPSC पोखरून खाईल ना. बरं ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 बाजू आहेत. म्हणजे तुम्ही त्या 40 लोकांचं पण वाटोळं करताय. म्हणजे तुम्ही त्यांना वर्षभर MPSCमध्ये कामाला घेणार लिपिक म्हणून आणि नंतर सोडून देणार, पुढे त्यांनी करायचं काय? आणि दुसरी बाजू, हे जर 1 वर्षासाठी जात आहेत तर कशावरून ही MPSCमधल्या गोष्टी लीक करणार आहेत? आजही MPSCमधल्या एवढ्या परीक्षा यायच्या आधी, जाहिरात यायच्या आधी जाहिरात बाहेर असते, सोशल मीडियावरती असते. रिझल्ट यायच्या आधी रिझल्ट बाहेर असतो, तुमचे हॉल तिकीट बाहेर येत आहेत. आणि आज MPSCमध्ये जर 45 पदं जर अशी प्रायव्हेट कंपन्यांकडून बाह्य यंत्रणांकडून जर भरून घेणार असतील तर खरंच यापेक्षा मोठी दुर्दैवी गोष्ट नाही. ठीक आहे ना, तुम्ही 75,000 पदं बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याचा घाट तर घातलायच, पण MPSC तर सोडा. MPSCमध्ये तुम्हाला सदस्य अध्यक्ष तुमच्या मर्जीतले पाहिजे असतील, का रिक्त राहतात? तेच तर कारण नाही ना. पण तुम्ही कमीत कमी आता जो लिपिक तुम्ही तिथं घेताय, रिझल्ट त्याच्या हातून जाणार, प्रत्येक पत्र त्याच्या हातून जाणार, प्रत्येक शासन निर्णय MPSCचा निर्णय त्याच्या हातून जाणार आणि आज तुम्ही त्यांना बाह्य यंत्रणेमार्फत घेताय. म्हणजे हे घुसखोरीच्या मार्गाने तुम्हाला MPSCमध्ये लोक आणायचे आहेत का? की स्वतःच्या मर्जीतले लोक तिथं नेऊन बसवायचे आहेत का? ठीक आहे, याच्यामध्ये आज जर समजा पदोन्नतीने पदं भरली जात आहेत, आपण जर हा GR पाहिला तर याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील एकूण 26 संवर्गासाठी मिळून 271 पदांच्या सुधारित आकृतिबंधास संदर्भाधीन क्रमांक 1 खाली जो आहे येथील शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे 226 संवर्ग आहेत, त्या 26 संवर्गातील 271 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मग अडलंय कुठं? मंजुरी दिली तर भरा ना, MPSC मार्फत तुम्ही पदं भरा ना. MPSC दरवर्षी हजारो पदांची भरती घेते, मग 271 पदं भरायला अडचण काय आहे? तर याच्यात सामान्य प्रशासन विभागाची पण हे प्रॉब्लेम आहे. सामान्य प्रशासन विभागाने जर लवकर पदं मंजूर करून दिली तर काय MPSC घेणार नाही?
आणि MPSCने पाठपुरावा का करू नये? MPSCला ज्यावेळेस कम्प्युटर लागतं, MPSCला ज्यावेळेस इतर साधन सामुग्री लागते, त्यावेळेस MPSC पाठपुरावा करते. परंतु ज्या परीक्षा पारदर्शक होण्यासाठी MPSC काम करते, तिथं मनुष्यबळ मिळवण्यासाठी तुमचं पाठपुरावा करण्याचं काम नाही. आज जर अशा पद्धतीने जर MPSCमध्ये बाह्य यंत्रणेने जर पदभरती होणार असेल तर MPSCची विश्वासार्हता राहणार नाही. आज तुम्ही MPSC बाह्य यंत्रणेने ही पदं भरली, तुम्ही उद्या सचिवांपासून सगळी पदं बाह्य यंत्रणेने हळूहळू भरतान. म्हणजे जर तुम्हाला अशा पद्धतीने जर सवय लागली असेल आणि जर बाह्य यंत्रणेमध्ये तुम्ही एवढा भ्रष्टाचार होत असताना, बाह्य यंत्रणेमार्फत आपण पाहतोय काय चाललंय, एवढं होत असताना जर तुम्ही अशा पद्धतीने जर पदं MPSCमध्ये भरणार असाल तर निश्चित MPSCची विश्वासार्हता संपल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे राज्य शासनाला, सामान्य प्रशासन विभागाला आणि MPSCला देखील विनंती आहे की आपली जी स्वायत्तता आहे MPSCची त्यांनी ती अबाधित ठेवावी. राज्य शासनाने, सामान्य प्रशासन विभागाने MPSCमध्ये तरी कमीत कमी म्हणजे जी यंत्रणा आपल्याला पारदर्शक पद्धतीने अधिकारी निवड करून देते त्या यंत्रणेमध्येच तुम्ही जर भ्रष्टाचारी आणून बसवणार असाल तर यापेक्षा मोठी दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही. आता याही पुढं आता हा जो दुसरा GR आलेला आहे तो 20 फेब्रुवारीला आलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग या कार्यालयातील पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत. प्रतिनियुक्तीने म्हणजे जे ऑलरेडी कुठेतरी पदावरती कार्यरत आहेत आणि त्यांना MPSCमध्ये घ्यायचं आहे. MPSCने पाठपुरावा करून स्वतःची पदं का भरली जात नाहीत? म्हणजे प्रतिनियुक्तीवरती पदं भरण्या इतपत आपला हलगर्जीपणा का सामान्य प्रशासनासोबत पाठपुरावा केला जात नाही? आज जर प्रतिनियुक्तीवर तुम्हाला पदं भरण्याची वेळ येते, ती 3 वर्षासाठी, हे 3 वर्षासाठी पदं भरली जाणार आहेत. 3 पदं त्यांनी भरलेली आहेत. याच्यामध्ये मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी इच्छुकता मागवण्यात आलेली होती आणि त्यानुसार 3 वर्षाच्या कालावधीसाठी हे खालील 3 अधिकारी प्रतिनियुक्तीवरती भरले जाणार आहेत. म्हणजे आज जी MPSC हजारो अधिकारी महाराष्ट्राला देते त्या MPSCमध्ये एक तर आपल्याला बाह्य यंत्रणेद्वारे पदं भरावी लागतात आणि दुसरी गोष्ट जी पदं भरली 3 ती प्रतिनियुक्तीवरती घ्यावं लागतात. म्हणजे आज जर आपण म्हणतो एका बाजूला MPSC सक्षम आहे सगळ्या परीक्षा घेण्यासाठी आणि MPSCमध्येच जर पदं एकतर बाह्य यंत्रणेद्वारे नाही तर प्रतिनियुक्तीवरती जर भरावं लागणार असेल तर यापेक्षा मोठी दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही. MPSCला स्वायत्त ठेवा, MPSCमधील हस्तक्षेप कमी करा, MPSCला सक्षम बनवा आणि MPSCच्या पद्धतीनेच MPSCला सक्षम बनवा. MPSCमध्ये पदं जर भरायची असतील तर ती MPSCलाच भरू द्या. बाह्य यंत्रणेद्वारे किंवा कोणाच्या मर्जीने जर पदं तिथं भरली जाणार असतील तर निश्चित महाराष्ट्रामध्ये भविष्यात आपण जो काही भ्रष्टाचार कमी करायचा म्हणतो तो भविष्यामध्ये कधी होणार नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारामध्ये 1 नंबरला राहील. कृपया म्हणजे राज्य सरकारला, सामान्य प्रशासन विभागाला, MPSCला सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने जे काही पदभरती MPSCमध्ये होते, महाराष्ट्रातली तर संपूर्ण पदभरती MPSCकडेच गेली पाहिजेत, परंतु MPSCमध्ये काय हा घाट घातला जातोय हा कुठेतरी थांबला पाहिजेत. निश्चित विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, राजकीय नेते असतील आणि विद्यार्थी असतील यांना विनंती आहे या गोष्टीवरती कुणीतरी बोललं पाहिजेत, याच्यावरती आवाज उठवला पाहिजेत. शेवटी ज्याचा त्याचा निर्णय, आपलं भविष्य आपल्याला जर कळत असेल तर अशा गोष्टींवरती बोलणं गरजेचं आहे. थँक्यू.